हा प्रॉपर आहे, याच्यामध्ये बनतो बघा. एकदम ऊस पण व्यवस्थित हे केला जातो मला वाटतं त्याच्यामध्ये. नवी मुंबई महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग हा जो की मी चाललो आहे ऐरोली येथील जे आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तिथे. तर मी तिथे गेलो नव्हतो आणि आज जाण्याचं कारण म्हणजे आज माझा दिवस आहे, म्हणजेच माझा वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने चाललो आहे. तर म्हटलं चला हेच माझं एक जायचं राहून गेलं, म्हटलं जाईन. तर म्हटलं चला या दिवशी तर जाऊच. आणि ॲक्च्युली थोडं इलेक्शन ड्युटी लागल्यामुळे टाईम नाही मिळत आहे, व्लॉग पण शूट होत नाही आहेत. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने आज काम लवकर आटपून मी म्हटलं चला आज जाऊयाच. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात, तर निघूयात आपण. आणि आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच माझ्यासोबत वैशू आहे. हाय हॅलो. मी तर विश केलेलंच आहे, पण पुन्हा एकदा हॅपी बर्थडे अंकित. या थँक्यू सो मच. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात. हा व्लॉग मला एक वेगळ्या ह्याच्याने बनवायचा पण होता, जे की मी दरवर्षी बड्डेला आम्ही जातच असतो, माझा किंवा वैशू किंवा फॅमिली मेंबर्सपैकी कोणाचाही असला की स्पेशली आम्ही वैशू आणि माझ्याच बड्डेला आम्ही गेलो आहे बऱ्याच वेळा, पण तिथे अवेलेबल नाही आहेत. ते मी सांगणार नाही कारण मी नक्की जाणार. भले आज माझा वाढदिवस आहे, आज तिकडे त्यांची अवेलेबिलिटी नाही आहे, पण नेक्स्ट येत्या थोड्याच दिवसात मला जसा वेळ मिळेल तसा मी तिथे जाणार आहे आणि मी दरवर्षी जातो. तर तो व्लॉग मी नक्की अपलोड करेनच. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मी ते आत्ता का सांगतोय, कारण तो व्लॉग बघितल्यानंतर मला काही कोणता असा शोशा किंवा शो ऑफ करायचा नाही आहे की बाबा मी असं ठिकाणी गेलो होतो आणि असं काही केलं होतं. तर त्या व्लॉगमधून माझं एकच मला एक दाखवण्याचं तात्पर्य असेल की जर आपण मी जर कुठली काही गोष्ट एखादी केली, जर कोणाला वाटलं की नाही यार आपण पण केलं पाहिजे, किंवा तो जेव्हा व्लॉग तुम्ही बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल. जस्ट मी आता एक सांगितलं की मी तिथेही जाणार होतो, पण आता अवेलेबल नाही आहेत ते लोक, तर त्यामुळे तो मी प्लॅन पोस्टपोन केला आणि नक्की जाणार आहे आणि याचा व्लॉग पण आपल्या चॅनलवर येईलच. आणि दुसरा म्हणजे तिथे स्मारक बघून झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या वहिनी आहेत, म्हणजेच आमच्या नेहा वहिनी, तर त्या पण तिथेच राहतात आणि त्यांच्या आईला पण आम्हाला बघायला जायचं आहे. आणि मी एकटा येणार होतो, त्यांना मी म्हटलं होतं की वैशूला पण मी घेऊन येईन, पण आता बघूया. त्यांना आम्ही सांगितलं नाही आहे, त्यांना सरप्राईज देऊ जरा. तर हे दोन्ही एकाच ह्याच्यात होऊन जातील म्हणून चाललो आपण ऐरोलीला. जस्ट जरा पवई तलावच्या इथे थांबूयात म्हटलं. हे आहे पवई तलाव. अँड कशाला थांबवलं म्हणजे जस्ट आपल्या मेमरीज आहेत. आम्ही इथे बऱ्याच वेळा यायचो आणि म्हटलं थोडंसं थांबूयात. जाता जाता आलोय बऱ्याच वेळा पवई तलावाच्या इथे आपण थांबलोय. तर काय इकडच्या आठवणी आहेत जरा सांग मला पहिल्याचा. आपण कुठे फोटो काढलेले? त्या साईडला, पण मे बी तिकडच्या साईडला. आणि कुठे गेलेलो? अच्छा ते तिकडे. हां तिथे ते छोटंसं एक म्हणजे असं गार्डन, म्हणजे तिथे तो असा एरिया आहे. गार्डन नाही बोलताय ना, पण हां बसायला वगैरे जागा आहे. आम्ही तिथे जास्त बसायचो नाही, पण थांबायचो तिथे असंच. आणि 10-15 मिनिटं आणि मला मुलुंडला वगैरे जात असलो तेव्हाच थांबायचो. चला आता निघूयात. बट आम्ही यायचो
असंच थोडा वेळ बसायचो. तिथे पुढे कट्टा आहे बसायला. कधी मुलुंडला वगैरे जाताना किंवा असं कधी वाटलं तर जायचो. तर चला आता आपण निघूयात, कारण तिकडे पण आपल्याला जायचं आहे, लेट नको. चला चलो. जरा वेळ असंच म्हटलं, थोडासा आठवणींना उजाळा म्हणून थांबलो. मग कसं वाटलं अंकित तुम्हाला पवईला थांबून? पवईला काय म्हटलं, जरासा आपल्या आठवणींना थोडा उजाळा देऊया. मी मगाशीच म्हटलं छान वाटलं मीन्स तिकडच्या काही छोट्या छोट्या आठवणी आहेत. तुला काय आठवतं जरा मला सांग बरं. तिकडची संध्याकाळ मला का आठवते, कारण आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो तेव्हा असं 4-4:30च्या सुमारासच गेलेलो. आणि मला आठवलं, एक मिनिट मी सांगतो की तू टिफिन आणला होतास आणि त्यामध्ये कोळंबी ची ग्रेव्ही होती, ड्राय ग्रेव्ही आणि मस्तपैकी भाकरी तांदळाची भाकरी, आणि त्या कट्ट्यावरती बसून आपण खाल्लं होतं. मे बी आता बरीच वर्ष झाली, किती 5-6 वर्ष झाले असतील तेव्हाच आहे. आणि आता मला वाटतं आपण नेहमी मुलुंडला जातच असतो, तेव्हा आम्ही जातो. पण अशा छान छोट्या छोट्या आठवणी आहेत. आणि कधी थांबत नाही पवई तलावला, पण मी म्हटलं चल असंच आज पहिल्यांदा थांबले. म्हटलं थांबूया जरा. अचानक गाडी थांबवली, म्हणते काय इकडे कशाला थांबवलं, म्हणजे वा मॅडम विसरल्या पहिल्या आठवणी वाटतं. असं नाहीये. तर चला, थोडंसं बरं वाटलं थांबून तिथे. हो मला पण. आणि आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आपण पोचलो आहे. आता इथून ऐरोलीचं जे स्मारक आहे, आता आपण कांजूरमार्गला पोचलो आहे. आणि इथून स्मारक एक 10 मिनिटावरतीच आहे, काय जास्त लांब नाही. आता बऱ्याच वेळानंतर आम्ही तिथून येणं जाणं होत असतं, पण म्हटलं जाईन. शेवटी बड्डेच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने म्हटलं योगायोग आलाय, तर म्हटलं जाऊन येऊ. ठीक आहे, चला आता पुढचा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पुढे बघा की आपण तिथे, मला वाटतं बऱ्याच जण जाऊन आले असतील, पण मी असंच म्हटलं जरा चला जातोय तर त्यानिमित्ताने आपण जरा हा शूट करू या ब्लॉगचा. ऐरोलीच्या स्मारक आहे जे तिथलं. भाई नारळ पाणी प्यायचं आहे, प्लीज जरा नारळ पाणी होना चाहिए. नाही नारळ पाणी नाही, अरे वा ज्यूस मिळणार आहे. आणि हाच मेन आहे जो लाकडात बनवला जातो, आणि हा प्रॉपर आहे, याच्यामध्ये बनतो बघा. म्हटलं थांबूया इथे जरा. हा प्रॉपर दिसतोच आहे इथे तुम्हाला, एकदम प्रॉपर याच्यातून हे केला जातो. ते मशीनवरचा तर एवढा काय खास नाही, म्हणजे स्वच्छ पण नसतं, प्रॉपर क्लीन वगैरे नसतं, आणि हे प्रॉपर आहे. टेस्ट बघूया. मी पण खूप वेळानंतर, मी तर पहिल्यांदा पितो असा. प्युअर नॅचरल आहे, आणि हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं. जसे की या वुडनच्या लाकडाच्या ह्याच्यामधून हा रस जो काढला जातो, एकदम ऊस पण व्यवस्थित हे केला जातो मला वाटतं त्याच्यामध्ये. खरंच दादा टेस्ट चांगली आहे, म्हणजे प्रॉपर एकदम खरंच. त्यांना बनवू का? मॅडमला बनवू का? अरे मस्त आहे, खरंच चांगलं आहे. पाहिजे द्या, अजून एक द्या. प्युअर नॅचरल ज्यूस हे घ्या मॅडम, प्युअर नॅचरल. कसा आहे टेस्ट सांग, खरोखर सांगा. म्हणजे जो आपला रेग्युलर आपण पितो, जे इलेक्ट्रिकच्या मशीनवरती, आणि
त्याच्यामधला आणि हा खरंच खूप छान आहे. जेन्युअनली खूप परफेक्ट आहे बघ ना, एकदम बिना बर्फाचा आणि एकदम छान लागतोय. हे घ्या दादा. आणि इथे नेहमी असता का म्हणजे? तर ऐरवलीला हा जो आपला चेक नाका आहे त्याच्या इथेच हे असतात दादा, कारण ना दादा हे खूप कमी बघायला मिळतं. चला थँक्यू, छान वाटलं. येस चलो भाई, लेट झालं आपल्याला, आपण थांबत अगदी. चलो आता निघूया. पण खरं सांग वैशू भाई कसा होता? खूप छान. अरे रिअली मी म्हणजे कसं माहिती, आपण ते ह्याच्यावरती पितो ना, म्हणजे ते मला वाटतं ॲल्युमिनियमचा असतात, तो क्रशर जो असतो, उसाचे रसवाले जे असतात ते. आणि हा होता हा एकदम असा प्युअर नॅचरल यार. म्हणजे खरंच असं शब्दात सांगू नाही शकत. प्यायले असतील बरेच जण, पण खूप रेअर बघायला मिळतात हे असं उसाच्या ह्याच्यामध्ये. उसाचा जो रस आहे जो की त्या लाकडाच्या ह्याच्यामधून बनवतात, म्हणजे खरंच. चला आता आपण इथून जवळच आहे ऐरोलीचं, आपलं 2 मिनिटावर आहे. आता आपण डायरेक्ट तिथेच भेटूयात. हे बघा इथे हे स्मारक आहे. आता इथे आपल्याला दिसेल ही झाडं आहेत म्हणून. चला आता आपण डायरेक्ट इथून आतमध्ये एंट्री करू आणि मग जाऊयात. नवी मुंबई महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक. येस मस्त बनवलंय हे, खूप छान आहे. आता आतमध्ये गेल्यावर तुम्ही बघाच. चला फायनली आपण आता पोहोचलोय. पार्किंग मला वाटतं पुढच्या साईडला आहे. चला फायनली पोहोचलोय आणि हे इथे पार्किंग आहे. तर पार्किंग एरियामध्ये आता आपण गाडी पार्क केली आहे. चला आता आतमध्येच आपण भेटूयात. आणि हा बघा हा एंट्रन्स आहे त्या स्मारकाचा. बघूया काय एंट्री फीज वगैरे काय आहे का, काय कसं काय. व्हिडिओ काढू शकत नाही तुम्ही. अच्छा हां व्हिडिओ बंद केला आता? बंद केलं. तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. हा चालेल ठीक आहे ना, विचारतो कोणाकडे परमिशन घ्यायची. ठीक आहे टाइम काय झालं. ओके तर आत्ताच मी बाहेर आलो आहे आणि आता काय व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि व्हिडिओ शूट करता नाही आला मला तिथे, कारण परमिशन नव्हती. थोडासा इलेक्शनचा टाईम चालू आहे, त्यामुळे त्यांनी त्या जे काही नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या तिकडच्या अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की आत्ता करू नाही शकत. सो ठीक आहे नो प्रॉब्लेम. पण त्या म्हणाल्या की नक्की तुम्ही नंतर या इलेक्शनच्या नंतर, तेव्हा नक्की शूट करा. त्यांनी परमिशन दिली आहे, म्हणाले की त्यानंतर कधीही या. हां पण एक सूचना आहे की त्यांनी असं सांगितलं आहे तिथे असं काही म्हणजे रील्स वगैरे बनवणं आणि जे कोणी असं तिकडे बाबासाहेबांचे फोटोज आणि त्यांची पूर्ण जी माहिती आहे, काही असे स्कल्पचर पण आहेत, तर त्याच्या ठिकाणी काही आपले जे रील्स वगैरे येऊन बनवतात, तर कृपया असं काही करू नका. आणि अशा गोष्टींना तर परमिशन नाही आहे तिथे, असं त्यांनी सांगितलं एकदम. त्यामुळे काही लोक रील्स वगैरे येऊन बनवतात, डान्स करणं वगैरे, हे तिथे चालत नाही आहे. तर ठीक आहे आपण हा व्हिडिओ स्मारकाचा नंतर कंटिन्यू करू. तर चला तोपर्यंत इथेच थांबूयात आणि भेटूयात कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला भेटूयात. बाय बाय, टेक केअर, पीस आउट.